डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 8व्या भागात आपणा सर्वांचे स्वागत. मागील भागात आपण पाहिला महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार अशा अनेक आघाड्यांवरील डॉक्टर आंबेडकरांचे कार्य. ह्या भागात आपण पाहणार आहोत सौ रमाबाईंचे शोचनीय निधन, धर्मांतराच्या घोषणेचे पडसाद, क्रिप्स मिशनने केलेला आघात आणि घटना समितीतील डॉक्टर आंबेडकरांचे ऐतिहासिक कार्य. सौ रमाबाईंचे शोचनीय निधन. 1935 सालात आणखी एक जबरदस्त आघात डॉक्टर आंबेडकरांवर झाला. 27 मे 1935 रोजी डॉक्टर साहेबांची पहिली पत्नी सौ रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे सामाजिक कार्याच्या जबाबदारी बरोबरच कौटुंबिक जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली. रमाबाईंचे अकाली निधन हा त्यांच्या मनावर झालेला जबरदस्त आघात होता. अस्पृश्यांच्या न्याय हक्कांसाठी अहोरात्र कार्य करीत राहिल्याने आणि सामाजिक समतेसाठी अविश्रांत धडपड करीत राहिल्याने डॉक्टर आंबेडकरांना घरात विशेष लक्ष घालण्यास पुरेसा अवधी असा कधी मिळालाच नाही. चळवळीत पडण्यापूर्वीचा विद्यार्थी दशेतील बहुतांश कालावधी विदेशात शिक्षण घेऊन उच्च पदव्या प्राप्त करून घेण्यातच गेला. रमाबाई क्षयाने अनेक महिने अंथरुणात खिळून होत्या. डॉक्टर साहेबांनी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार केले, पण रमाबाईंना गुण आलाच नाही. या दुःखद घटनेचा डॉक्टर साहेबांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. ते विरक्त राहू लागले होते. रमाबाईंच्या निधनाआधीच 3 मुलगे आणि 1 मुलगी अशा 4 अपत्यांना डॉक्टर आंबेडकर मुकले होते. नंतर 1935 साली पत्नीलाही मुकावे लागल्याने कौटुंबिक स्वास्थ्य वा सुख त्यांना कधीही लाभले नाही. या सर्व घटनांचे आघात त्यांच्या मनावर सदैव होतच राहिले. 1935 सालापासून त्यांना अक्षरशः एकाकी जगावे लागले. कौटुंबिक जिव्हाळा व प्रेम त्यांना लाभलेच नाही. माझी त्यांची भेट होऊन आमचे लग्न होईपर्यंत जिव्हाळ्याचे असे कोणीही त्यांच्या जवळ नव्हते. दिल्लीतही ते एकाकीच होते. धर्मांतराच्या घोषणेचे पडसाद. महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या लढ्यांमधून जे काही कटू अनुभव डॉक्टर आंबेडकरांना आले त्याचे पर्यवसान धर्मांतराच्या घोषणेत झाले. हे लक्षात घेतले पाहिजे. अस्पृश्यांच्या धर्मांतराच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी येवले मुक्कामी जिल्हा नाशिक येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी एक परिषद भरविली. याच ऐतिहासिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी क्रांतिकारक घोषणा केली. डॉक्टर आंबेडकरांच्या या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेमुळे अनेक तीव्र व तिखट प्रतिक्रिया देशभरातून उमटल्या. डॉक्टर आंबेडकरांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या तारा, पत्रे यांचा वर्षाव होऊ लागला. हिंदू धर्मातील धर्ममार्तंड चवताळून उठले. धर्मांतर घोषणेने हिंदू धर्मीयांची धर्मपीठे हादरली. प्रत्यक्ष महात्मा गांधीजींनी धर्मांतर घोषणेला विरोध केला. साहजिकच काँग्रेसच्या कळपात सामील झालेल्या हरिजनांनीही विरोध करायला सुरुवात केली. अस्पृश्यातील अशा काही हक्कांच्या पुढाऱ्यांची काँग्रेसने खास योजना करून ठेवली होती. त्यात प्रामुख्याने मद्रासचे MC राजा व विदर्भातील गणेश गवई हे प्रमुख होते. म्हणजेच सवर्णांच्या प्रखर विरोधाबरोबरच अस्पृश्यातील राजा, गवई, काजरोळकर, P. बाळू इत्यादी अनेक पुढाऱ्यांच्या विरोधालाही डॉक्टर आंबेडकरांना तोंड द्यावे लागले. अशा प्रकारे अंतर्गत तसेच बाहेरील तीव्र विरोधाला, टीकेला इतकेच नव्हे तर धमक्यांनाही त्यांना तोंड द्यावे लागले. मुंबई विधिमंडळात 1935च्या कायद्यानुसार भारतातील प्रांतिक कायदे मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका 1937 साली झाल्या.
त्या निवडणुकीत डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे डॉक्टर आंबेडकरांसह एकूण 14 उमेदवार मुंबई विधिमंडळावर निवडून आले होते. मुंबईच्या असेंब्लीत डॉक्टरांनी अनेक लोकोपयोगी बिले मांडली. असेंब्लीतील चर्चेत ते प्रामुख्याने भाग घेत व आपला मुद्दा पटवून देताना मुद्देसूद युक्तिवाद करून विरोधकांचा मुद्दा खोडून काढीत. असेंब्लीतील भाषणे ते अतिशय मेहनत घेऊन तयार करीत. 1937 ते 1939 पर्यंत असेंब्ली कार्यरत राहिली. 1939 साली जागतिक महायुद्ध सुरू झाल्यावर ती बेमुदत स्थगित केली गेली. या असेंब्लीच्या 3 वर्षांच्या कालखंडातही डॉक्टर आंबेडकरांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणांमुळे अनेकदा उपस्थित राहता आले नव्हते. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात 2 जुलै 1942 रोजी व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील मंत्र्यांची नावे घोषित करण्यात आली. त्यात डॉक्टर आंबेडकरांचेही नाव होते. त्यांना मजूर मंत्री नेमण्यात आले होते. या पदावरही त्यांनी अत्यंत कळकळीने लोककल्याणासाठी प्रचंड काम केले. सेवायोजन कार्यालयाची म्हणजेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना हे त्यांच्याच दूरदृष्टीचे दृश्य फलित आहे. क्रिप्स मिशनने केलेला आघात. सन 1946च्या मार्च महिन्यात सर स्टॅफर्ड क्रिप्स, त्यावेळचे भारत मंत्री लॉर्ड पेथिक लॉरेन्स आणि A.V. अलेक्झांडर अशा 3 मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ ब्रिटिश सरकारने भारतात पाठविले. भारतीय राजकीय मुत्सद्द्यांच्या अनेक मुलाखती या शिष्टमंडळाने राजभवनात घेतल्या. डॉक्टर आंबेडकरांना 5 एप्रिल रोजी मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. डॉक्टर आंबेडकरांची राजकीय पार्श्वभूमी अत्यंत केविलवाणी झाली होती. निवडणुकीतील प्रतिकूल निकालामुळे शेड्यूल कास्ट फेडरेशन या त्यांच्या राजकीय पक्षाचे अस्तित्व डळमळीत झाल्यासारखे वाटत होते. तरीही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली बाजू सप्रमाण व मुद्देसूद मांडली. तसेच अस्पृश्यांच्या न्याय्य हक्कासंबंधीचे एक स्वतंत्र निवेदनही सादर केले. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, मध्यवर्ती व प्रांतिक विधिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व, सरकारी नोकऱ्यात राखीव जागा, शैक्षणिक शिष्यवृत्त्या व सवलती अशा अनेक मागण्या त्यांनी मुलाखतीत व निवेदनात केल्या. या मागण्यांचा अंतर्भाव भावी राज्यघटनेत असावा असा आग्रहही त्यांनी धरला. पुढे मे महिन्यात क्रिप्स शिष्टमंडळाने आपला निर्णय स्टेट पेपर म्हणून प्रसिद्ध केला. त्यात डॉक्टर आंबेडकरांच्या मागण्यांना पूर्णपणे तिलांजली देण्यात आली होती. हा निर्णय वाचून डॉक्टर आंबेडकरांना तीव्र धक्का बसला. त्यांनी अस्पृश्यांसाठी केलेले अविरत प्रयत्न पाण्यात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तशातच महाराज्यपाल लॉर्ड वेव्हेल यांनी आपल्या कार्यकारी मंडळाला रजा देण्याचा निर्णय घेतला. कारण भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भारतीय पक्षांचे सरकार स्थापण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांच्या हाती असलेले मजूर मंत्रीपदही आपोआपच त्यांच्या हातून जाणार होते. अत्यंत विमनस्क अवस्थेत डॉक्टर आंबेडकरांनी दिल्ली सोडली. ऑगस्टमध्ये महाराज्यपालांच्या हंगामी मंत्रिमंडळात फक्त जगजीवन राम यांचा अपवाद वगळता कोणाही अस्पृश्य पुढाऱ्याला घेण्यात आले नव्हते. जगजीवनराव यांनी संपूर्ण आयुष्यभर जे सत्तेचे राजकारण केले त्याची बीजे महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळातील मंत्रीपद स्वीकारण्यात दिसतात. वास्तविक पाहता अस्पृश्यांना कार्यकारी मंडळात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावे अशी तार जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी केली तेव्हा त्यांना जगजीवन रामनी पूर्ण पाठिंबा दिला होता व सहकार्याचे आश्वासनही दिले होते. अस्पृश्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही तर पद स्वीकारू नये असे शेड्यूल कास्ट फेडरेशनने ठरवून त्याप्रमाणे दलित नेत्यांना विनंती केली होती. पण जगजीवन राम यांनी सत्तेपुढे समग्र आयुष्यात कसलाही विधी निषेध बाळगला नाही, याला इतिहास साक्षी आहे.
अस्पृश्यांना पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्याने डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेले कार्य वाया जाण्याची वेळ आली. त्यामुळे ते अत्यंत निराश व हवालदिल झाले होते. अस्पृश्यांना प्रतिनिधित्व नसावे हा जबरदस्त आघात होता. त्यांना दारुण निराशा व अनिश्चिततेने पूर्णपणे घेरले होते. प्रसंग मोठा आणीबाणीचा होता. हा आघात एवढा जबरदस्त होता की त्यांच्या प्रकृतीवर त्याचे परिणाम दिसू लागले. त्यांच्या सहकारी मित्रांना त्यांच्या ढासळत्या प्रकृतीची काळजी वाटू लागली. रात्रंदिवस ते अत्यंत विमनस्क अवस्थेत चिंता करीत होते. क्रिप्स मिशनने घोर निराशा केली होती. तत्पूर्वी शेड्यूल कास्ट फेडरेशनची निवडणुकीत दारुण स्थिती झाली होती. लॉर्ड वेव्हलच्या नेतृत्वाखालील कार्यकारी मंडळ बाद झाले. नवीन मंत्रिमंडळात अस्पृश्यांना जगजीवन राम यांचा अपवाद वगळता प्रतिनिधित्व नाही अशा एकाहून एक धक्कादायक घटना घडल्याने डॉक्टर आंबेडकरांवर आघातावर आघात होत राहिले. पण प्रयत्न करणे सोडून चालणार नव्हते. आपल्या कोट्यावधी दलित बांधवांचे दुःख ब्रिटिश सरकार पुढे मांडून त्यांच्या हक्क व संरक्षणाची तरतूद करून घ्यायची होती. आणि म्हणून अखेरचा उपाय म्हणून ब्रिटनला जाऊन शेवटची धडपड करून काही करता आले तर पाहावे या हेतूने ऑक्टोबरमध्ये ते लंडनला गेले. अनेक लोकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या, पण आशेचा किरण दिसेना. शेवटी खुद्द चर्चिलची भेट घेण्याचे त्यांनी ठरविले, पण दुर्दैवाने त्यातही त्यांना यश आले नाही, कारण चर्चिलशी त्यांची भेट काही होऊ शकली नाही. वरील सर्व गोष्टींचा डॉक्टर आंबेडकरांच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळायला लागली. ती पुढे पूर्ववत काही होऊ शकली नाही. या संबंधी पुढे त्यांनी प्रत्यक्षात मला सांगितले ते असे. ते म्हणाले, त्यावेळी मी इंग्लंडला गेल्यावर काही परिचित लोकांनी मला विचारले की तुम्ही इतके निस्तेज आणि उतरलेले का दिसता. तेव्हा मी त्या लोकांना उत्तर दिले की क्रिप्स मिशन भारतातून गेल्यावर त्यांचा निर्णय वाचून मला असे वाटले जणू काही मला डोंगराच्या अत्यंत उंच कड्यावरून फेकून दिले असावे. त्यांच्या प्रकृतीला ढासळती कळा लागण्यास हे एक प्रमुख कारण होते. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती अशी की तरुण वयात माणसाची प्रतिकार शक्ती जास्त असल्याने कोणताही आजार किंवा आघात तेवढा जाणवत नाही. तसेच त्या आजाराचे आघाताचे परिणाम एवढे तीव्र तर होत नाहीत. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतशी शरीराची प्रतिकार शक्ती कमी कमी होत जाते. त्यामुळे लहानसा आजार किंवा मानसिक आघात शरीरावर तसेच मनावरही अतिशय गंभीर परिणाम करू शकतात. डॉक्टर आंबेडकरांचे समग्र जीवन हा प्रचंड संघर्ष होता. मानसिक आघात व शारीरिक हालअपेष्टा आयुष्यभर सोसल्या तेव्हा वयाच्या 50 नंतर त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. आधीच आघातग्रस्त आणि व्याधीग्रस्त स्थितीवर क्रिप्स मिशनने शेवटचा जबरदस्त आघात दिला. त्यामुळे डॉक्टरांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली. घटना समितीत अस्पृश्यांच्या हक्क व संरक्षणासाठी डॉक्टर आंबेडकरांना घटना समितीवर जाणे आवश्यक होते. मुंबई विधिमंडळात शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सभासद नव्हते. त्यामुळे जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहाय्याने व प्रयत्नांनी बंगाल विधिमंडळातील दलित वर्गाच्या प्रतिनिधींनी डॉक्टर आंबेडकरांचे नाव सुचविले व मुस्लिम लीगच्या पाठिंब्याने डॉक्टर आंबेडकर घटना समितीवर निवडून गेले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. घटनेच्या खरडा समितीचे अध्यक्ष म्हणून पुढे डॉक्टर आंबेडकरांची नेमणूक झाली. या
संबंधीची सविस्तर चर्चा पुढे योग्य त्या ठिकाणी मी करणारच आहे. डॉक्टर आंबेडकरांची घटना समितीवर जी निवड झाली त्याचे श्रेय नारायणराव काजरोळकर घेतात ते किती निखालस खोटे असून काजरोळकर केवळ श्रेय लाटण्यासाठी कुठल्या थराला जाऊन खोटारडेपणा करतात याचा सप्रमाण समाचार पुढे योग्य त्या ठिकाणी मी घेणारच आहे. या ठिकाणी फक्त एवढेच सांगायचे आहे की पुढे डॉक्टर आंबेडकरांची घटनेच्या लेखन समितीचे म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. घटनेच्या लेखन समितीवर एकूण 7 सभासद होते. त्यांच्यापैकी एकाने राजीनामा दिला. ती जागा कधीच भरण्यात आली नाही, म्हणजे फक्त 6 सभासद राहिले. उरलेल्या 6 सभासदांपैकी एक अमेरिकेस निघून गेले. उरले 5च सभासद. त्यातील एकाचा मृत्यू झाला. ती जागाही रिकामीच राहिली. उरलेल्या 4 एक सभासद संस्थानिकांच्या संबंधीच्या कामात गुंतून राहिले. 2 सभासद दिल्लीपासून दूर होते व आजारी असल्याने घटना समितीच्या कामकाजात भाग घेऊ शकत नव्हते. शेवटी अशी परिस्थिती झाली की घटना तयार करण्याचा संपूर्ण भार अध्यक्ष असलेल्या एकट्या डॉक्टर आंबेडकरांवरच पडला. अशा स्थितीतही घटनेचे काम त्यांनी समर्थपणे तडीस नेले. घटनेचे ऐतिहासिक कार्य करताना डॉक्टर आंबेडकरांनी कधीही आपल्या प्रकृतीची विश्रांतीची काळजी घेतली नाही. अहोरात्र खपून त्यांनी घटनेचे काम केले. घटना लिहिण्याच्या कामात ते इतके व्यस्त असत की दिवसाला 18 ते 20 तास ते अखंडपणे कार्यमग्न असत. या संबंधी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी समारोपाचे जे भाषण केले त्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. घटनेच्या कामाचा प्रचंड बोजा असल्याने आधीच नादुरुस्त असलेल्या त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होणे अपरिहार्य होते. 1947च्या ऑगस्टपासून त्यांची प्रकृती जास्तच खालावू लागली. हे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमधून दिसते. 31 ऑगस्ट 1947च्या पत्रात कमलाकांत चित्र्यांना लिहिलेले पत्र पाहिल्यास त्यांची प्रकृती किती झपाट्याने ढासळत होती याची कल्पना येईल. इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात डॉक्टर साहेब लिहितात, गेले 15 दिवस मी 1 मिनिट देखील झोपू शकलो नाही. रात्र पडली म्हणजे मला भीती वाटते. माझे मज्जारज्जूचे दुखणे नेहमी मध्यरात्री सुरू होते आणि अखंड चालूच राहते. मी इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत आहे, पण त्यापैकी कशानेही मला गुण येत नाही असे दिसते. जे बरे होत नाही ते सहन करायला मला शिकलेच पाहिजे. घटनेचे काम चालू असतानाच माझा डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात प्रवेश झाला आहे. म्हणूनच जरी थोडे विषयांतर आणि काही अंशी पुनरावृत्ती झाली तरीही 1947च्या अखेरपर्यंतच्या डॉक्टर आंबेडकरांच्या एकूण चळवळीचा तसेच त्यांच्यावर आघात करणाऱ्या प्रमुख घटनांचा संक्षिप्त आणि धावता आढावा मी घेतला आहे, जेणेकरून डॉक्टर आंबेडकरांना किती हालाखीतून आणि घनघोर प्रसंगातून जावे लागले आणि त्याचे परिणाम त्यांच्या शरीर प्रकृतीवर कसकसे होत राहिले याची कल्पना आपल्याला नक्कीच येईल. माझा त्यांच्या जीवनात प्रवेश झाल्यावरही त्यांना अनेक आघात सहन करावे लागले. हिंदू कोड बिल, 1952च्या निवडणुकीत पराभव, 1954च्या भंडारा पोटनिवडणुकीतील पराभव, शेड्यूल कास्ट फेडरेशनमधील अंतर्गत दुफळी, धर्मांतरामुळे निर्माण झालेले वातावरण, सहकार्यांचे कटू अनुभव, राजगृहाच्या विस्तारित बांधकामाबद्दल ठेकेदाराने भरलेला खटला, स्वातंत्र्यानंतरही अस्पृश्यांवर होत असलेले अत्याचार, खेड्यातील अस्पृश्यांच्या उत्थानाची अहिर्निश चिंता, शरीर प्रकृती साथ देत नसतानाही चाललेले प्रचंड वाचन व लिखाण, अशा अनेक गोष्टींचे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतच होते. या सर्व घटनांचा पुढे योग्य त्या ठिकाणी सविस्तर उहापोह मी करीनच. पुढील भागात पाहू एकाकी डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांनी मला घातलेली लग्नाची मागणी आणि त्यांची लग्नाबद्दलची मते.
भेटू पुढील भागात.